आज माझ्या मुलांना खायची होती पालकपुरी, तर त्यासाठी मी ताजा फ्रेश पालक तोडला। माझ्या घरी पालक लावलेला आहे आणि घरच्याच पालकची मी पालकपुरी केली, तर मुलांना खूप आवडली। जर मुलं भाज्या खात नसतील ना, तर अशा पद्धतीने पालकपुरी बनवा, मुलं आवडीने खातात। पालकपुरी बनवण्यासाठी पालकची भाजी बारीक चिरून घ्यायची, त्यासोबत कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे सर्व बारीक वाटण करून घ्यायचं। त्यानंतर पुरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा, त्यासोबत ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि तयार केलेलं पालक भाजीचं वाटण यामध्ये घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं। पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं, त्यानंतर पुऱ्या बनवून घ्यायच्या। पालकपुरीसोबत खाण्यासाठी मी बनवलेल्या आहेत बटाट्याच्या काचऱ्या। पालकपुरी आणि बटाट्याच्या काचऱ्या ही सविस्तर रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा। अशा पद्धतीने पुऱ्या करून घेतल्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आणि या पुऱ्या मध्यम आचेवर तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने केलेली पालकपुरी खूप छान टम्म फुगते आणि खूप छान खुसखुशीत होते। ज्यांना पालक भाजी अजिबात आवडत नाही ते सुद्धा ही पालकपुरी अगदी आवडीने खातील, त्यामुळे अशी पालकपुरी एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।